तपास अद्यापही चालू आहे. त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. त्यांचं सर ऑलरेडी एक त्यांनी अप्लिकेशन दिलं होते की त्यांची प्रॉपर्टी सील केलेली आहे, त्यांनी काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या संदर्भात युक्तिवाद झाला, काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर केली त्या संदर्भात? नाही, त्याचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे. जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे, वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी. धन्यवाद. 26/11 आरोपी धन्यवाद. दिल्ली पोलिसांनी संतोष देशमुख आपण व्हिडिओ दिलाय आरोपींना तिकडे, तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो? नाही, असं आहे की या संदर्भात मला भाकीत आज करता येणार नाही. याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मग त्या संदर्भातली चौकशी होईल. व्हिडिओ परिणामकारक ठरू शकतो ह्या केसमध्ये? पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो? नो कॉमेंट्स. चला, कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही. ओके. छोटासा प्रश्न आहे. आरोपींना जेलमध्ये आरोप केला जातो की आरोपींना जेलमध्ये